बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलेलं आहे। वक्फ विधेयक, मुस्लिम समाज, औरंगजेबाची कबर या देशामध्ये सध्या गाजत असलेल्या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असताना आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत हे मोठं विधान केलेलं आहे। जळगावमध्ये जन्मदाखल्यांच्या नोंदीसाठी तहसीलदारांचा बनावट आदेश तयार केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी 2 वकिलांना अटक करण्यात आलेली आहे। यावेळेस त्यांच्याकडून बनावट आदेशाचा नमुना, बनावट शिक्का जप्त करण्यात आला। तसंच त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। श्रीरामपूर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक नोटांचं तोरण बांधून आंदोलन करण्यात आलं। करापोटी जनतेनं भरलेल्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं जाते। सामाजिक कार्यकर्ते अमित मुथा यांनी प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक नोटा फेकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन केलेले आहे। धुळ्यातील कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। यावेळेस धुळे मध्यवर्ती स्थानकाजवळील कृषी मंडळ अधिकाऱ्याला एका टोळीनं लुटलं होतं। या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीला गेलेल्या 21,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। पुण्यातील खानदेशवासियांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी पदयात्रा काढलेली आहे। चैत्रोत्सवानिमित्त भाविक रणरणत्या उन्हामध्ये पायी चाललेत। त्यामुळे त्यांनी विविध सुविधा पुरवण्यासाठी सामाजिक संघटना आता पुढे सरसावलेल्या आहेत।